ती आम्हाला आशा होती की आम्हाला तिकीट फायनल होईल म्हणून. असं म्हणजे लोकांच्या चर्चेतनं पण आमदारांकडनं पण असं शाश्वत निर्णय झाली होती की बाबा तुम्हाला तिकीट बसेल म्हणून. पण ते आम्हाला जेव्हा आम्ही पंचायत समिती तहसील कार्यालयात होतो त्यावेळेस तिथं आम्हाला 3च्या पुढं समजलं की AB फॉर्म दुसऱ्याला देण्यात आला आहे. तेव्हा मग मी आमदारशी संपर्क करायचा प्रयत्न केला. आमदार साहेबांनी सांगितलं की 15 मिनटं थांबा, मी तुम्हाला कॉल करतो परत. त्याच्यानंतर त्यांनी परत कॉल रिसिव्हच केला नाही आणि आम्ही कारण नसताना तिथं ताटकळत बसलो. शेवटी कंटाळून आम्ही मग फॉर्म दाखल झाला आमचा, मग आम्ही निघून आलो. तर आता त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ही जी म्हणजे वागणूक मिळालेली आहे की ज्या आमदारांबरोबर तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं करताय, तर तुम्हाला आता या निवडणुकीत जो प्रश्न समजला आहे किंवा तो प्रश्नाने तुमच्यापुढे एक प्रश्न अजून नवीन उभा केलेला आहे, तर आता पुढे काय करणार आणि कसं तुमचा प्रवास राहील? आता सध्या तर शांतच आहे, पण शांतच राहणार आहे. काय गोंधळ घालून काही उपयोग नसतो म्हणजे माझ्या दृष्टीने. निवडणुकीतून अर्ज माघारी घेणार आहात का? हो. आणि ह्या निवडणुकीत तुम्ही अर्ज भरणार आहात, तर कुणासाठी तिकीट मागितलं होतं? माझ्या मेसेजसाठी मंडळीसाठी मागितलं होतं. आणि मग हे तुम्हाला देतो असं त्यांनी काय पहिलं आश्वासित केलं होतं? भरून ठेवा म्हटले, बघू आपण काय करायचं ते. तर त्यांनी तुम्हाला 3 वाजेपर्यंत तुमच्याकडचं तिकीट दुसऱ्याला EPP फॉर्म देईपर्यंत तोपर्यंत तुम्हाला समजू दिलं नाही आणि नंतरही फोन घेतले नाही. हो. तुम्हाला ह्या फोन न स्वीकारणे याबाबत तुमच्या मनात काय वाटलं तर की तुम्ही ज्येष्ठ कार्यकर्ते या पाटस परिसरातल्या? नाही, आमच्या लक्षात आलं ते ज्या अर्थी जे फोन घेत नाही त्या अर्थी आपल्याला काही द्यायचं नाही आहे त्यांना. मग आम्ही सगळे कार्यकर्ते घेऊन आम्ही जवळजवळ 150-200 कार्यकर्ते होते बरोबर, त्यांना घेऊन आम्ही निघून आलो. ह्या सर्व प्रकारामध्ये कार्यकर्त्यांची आणि तुमची काय चर्चा झाली असेल ना? झाली बऱ्याच प्रकारचे वेगळ्या पद्धतीने जे ते बोलत होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की बा तुमच्यासारख्याला त्यांना डावलणं बरोबर नाही वाटलं. काय म्हटलं आता त्यांच्या पद्धतीने त्यांना कसं नियोजन करायचे त्या पद्धतीने त्यांनी केलं, पण आपल्याला स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं किंवा तुम्हाला न देता वाबळ्यांना दिले तर एवढ्या वेळ थांबा. आम्ही थांबलो असतो, निघून आलो असतो आम्ही. अच्छा, पूर्वकल्पना न देता तुम्हाला अंधारात ठेवून हा एक प्रकारचा धक्का दिलाय असं म्हणावं का? आता धक्का दिला असं काय म्हणून तर काय दोष देण्यात काही पॉईंट नाही आहे. त्यांना आपली गरज पडते, आपल्याला त्यांची गरज पडते. ज्यावेळेस आपण गाव पातळीवर काम करतो त्यावेळेस पुष्कळ अशा शासनाच्या योजना असतात ज्या काही आपल्याला त्यांच्याकडनं करून घ्यायच्या असतात. ते सुद्धा म्हणजे वैयक्तिक आम्ही तर कधीच कोणालाच मागितलं नाही आत्तापर्यंत किंवा मला हे लायसन द्या, माझं ते कॉन्ट्रॅक्ट द्या. आता ही सगळी जी आता दिले ते संपूर्ण त्यांचं आयुष्य कॉन्ट्रॅक्टमध्ये गेलेलं आहे. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडे जे लोक ठेकेदारपणाचं काम करतात किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या कामाचे लाभार्थी असतात अशांना तिकीट दिले असा आरोप आहे तुमचा? आरोप नाही म्हणता येणार, पण त्यांना तिकीट दिले. आरोप करून काय उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. बरं, त्यामुळे तुम्ही मतदार जे तुमच्यावरती प्रेम करणारे मतदार आहेत त्यांना काय संदेश देणार शेवट? आता सध्या तरी शांत राहा म्हणून सांगितले. पुढं तर बघू काय संदेश द्यायचा, काय करायचं. अर्ज माघारी घेणार आहात? अर्ज माघारी घेणार. आपण सध्या बाबासाहेब शितोळे इथले प्रतिष्ठित पाटसगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांच्याकडून त्यांना काल जो दौंड तहसील कचेरीमध्ये जो अनुभव आला भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीचा त्यापासून आपण त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना असं सांगितलं की आम्ही सविस्तर चर्चा करून या संदर्भात अर्ज भरण्यासाठी गेलो होतो, पण 3:30 वाजेपर्यंत आम्हाला अंधारात ठेवून अर्ज
भरताना शेवटपर्यंत कोणाला पक्ष तिकीट देतोय हे कळू दिलं नाही. अखेरच्या टप्प्यात ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस पर्याय नव्हता, आम्ही शांत राहिलो आणि येणाऱ्या निवडणुकीतून अर्ज माघारी घेणार आहोत. तसेच सध्या भूमिका प्रचंड शांत ठेवणार आहोत. पुढे काय होणार आहे तसं त्यांनी सांगितलं नाही, पण या निवडणुकीमध्ये अनेक मोठ्या कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना हा एक भारतीय जनता पक्षाकडून दिलेला धक्का म्हणावा लागेल असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. पाठसाठी संपर्क 94 23 21 52 27 97 65 56 69 16.